एक लग्न असेही भाग 10. सॉरी सॉरी, चुकीच्या वेळी आले का मी? स्मिता डोळ्यांवर हात ठेवत उभी होती. तिच्या आवाजाने विराट भानावर आला. लगेच उठून उभा राहिला आणि शालिनालाही हात देऊन उठवायला मदत केली. दोघांनाही खूप ऑकवर्ड वाटत होतं. अगं स्मिता, तुला वाटते तसं काही नाही ॲक्च्युली, तो अडखतच म्हणाला. असू दे ना, त्यात काय झालं बरं लाजायला एवढं? पण फक्त तुम्ही बाहेर अंगणात आहात हे लक्षात ठेवा हां, ती डोळा मारत म्हणाली. शालिनी तर मान खाली घालून उभी होती. वहिनी, चल आपण तयारी करायला जाऊया. मुहूर्ताची वेळ जवळ आलीये. चल मामाकडेच जाऊ, तिथेच तयार करते मी तुला. थांब, मी सामान घेऊन येते. ती आतमध्ये गेली. सॉरी यार शालिनी. विराट त्याने दोन्ही कान पकडत म्हणाला. अरे नो, इट्स ओके. त्यात तुझी काय चूक? स्मिताचाच गैरसमज झाला ना. तू नको सॉरी म्हणूस. पण मेहंदी खूपच भारी आहे हा तुझी. त्यातलं माझं नाव तर खूपच भारी. गप्प हा तू. पुन्हा सुरू होऊ नकोस, ती त्याच्या पाठीवर मारत म्हणाली. इतक्यात स्मिता बाहेर आली. चल वहिनी. ती शालिनीचा हात पकडून चालू लागली. विराटही त्यांच्यासोबत जाऊ लागला. ओ हॅलो, तू कुठे येतोय? चालता चालता स्मिताने थांबत विचारलं. जिथे तुम्ही चाललाय, विराट म्हणाला. तिथे तुझं काय काम आहे? तू इथेच राहा, दादू येईल ते कपडे घाल. तसंही तुम्हाला काय जास्त तयार व्हावं लागत नाही. आम्हाला वेळ लागतो, म्हणून थोड्या वेळाने दादू सोबतच येतो तिकडे. ती शालिनीचा हात धरून पुढे निघून गेली. विराट कमरेवर हात ठेवून दोघींकडे पाहत राहिला. शालिनीने वळून त्यांच्याकडे पाहिलं आणि त्याला जीभ दाखवून चिडून लागली. तो तिथेच उभा राहून हसत बसला. त्या दिसेनाशा झाल्यावर मग घरात गेला. मावशी ही लग्नाघरातली कामं आटपून तिच्या घरी आली. राघवने विराटला छान रॉयल ब्लू कलरची शेरवानी दिली होती. तो रंग त्याला खूप खुलून दिसत होता. तो आरशात पाहून केस सेट करत होता. शालिनी कशी दिसत असेल तो विचार करत होता. राघव सोबत तोही मग मांडवात गेला आणि तिथेच राघव सोबत खुर्चीत जाऊन बसला. त्याची नजर शालिनीला शोधत होती, पण ती काही दिसत नव्हती. शालिनी वरच्या मजल्यावरून खिडकीतून खाली बघत होती. तिला विराट दिसला. तो राघवशी हसत हसत काहीतरी बोलत होता. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. ब्ल्यू कलरच्या शेरवानीमध्ये किती हँडसम दिसत होता तो. ओ हो, असं पाहू नकोस दादाकडे, नजर लावशील त्याला. स्मिता शालिनीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. अगं नाही, मी सहजच पाहत होते तिकडे. ती नजर दुसरीकडे फिरवत म्हणाली. पण काहीही म्हणा, आज त्याची नजर पण तुझ्यावरून हटणारच नाही बघ. एवढी भारी दिसते तू. तुझं पण ना काहीतरीच. अगं खरंच, इथे माझीच तुला नजर लागले की काय असं वाटते मला. थांब हा. स्मिताने तिच्या डोळ्यातलं थोडंसं काजळ बोटावर घेऊन शालिनीच्या कानाजवळ लावलं. शालिनीने तिला घट्ट मिठी मारली. किती प्रेमळ आहेस ग तू. आपल्याला भेटून 2 दिवस नाही झाले, पण अगदी खूप जुनी मैत्रीण असल्यासारखी वाटतेस तू मला. शालिनी तिच्या गालावर हात ठेवत म्हणाली. हो बस आता कौतुक. चल खाली मांडवात जाऊया. बघ कसा फ्लॅट होतो दादा तुला बघू. ती तिला ओढतच मांडवात घेऊन गेली. ती पुढे आली. तिच्या मागून शालिनी थोडी लाजतच बाहेर आली. विराटचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तो तिच्याकडे अगदी एकटक पाहतच राहिला. आजूबाजूला कोणी आहे याचंही भान त्याला राहिलं नाही. तिने काळ्या आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशनची पैठणी नेसली होती. त्यावर गुलाबी रंगाचा लांब स्लीव्हचा ब्लाऊज घातला होता. पदरावर सोनेरी रंगाचा मोर अगदी खुलून दिसत होता. हातात काळ्या आणि गुलाबी रंगाच्या मॅचिंग बांगड्या, कानात मोठे मोठे झुमके ती चालताना डोलत होते. गळ्यात नाजूकसा हार, केसांची छान हेअरस्टाईल करून वर बांधले होते आणि त्यावर गजरा लावला होता. डाव्या डोळ्यांवर एक बट रेंगाळत होती. ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक, डोळ्यांवर लावलेलं हलकसं लायनर आणि कपाळावर काळ्या रंगाची छोटीशी टिकली. किती सुंदर दिसत होती ती. विराटची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. त्याला स्वतःकडे असं बघताना पाहून शालिनी लाजून चूर झाली. लाजल्यामुळे तिचे गालही गुलाबी झाले होते. ती हळूहळू चालत त्याच्याकडे येत होती. तो तर अगदी हरवून गेल्यासारखं तिला पाहतच होता. हो हो, तुझीच होणारी बायको आहे. किती एकटक पाहशील. राघव त्याला हळूच कोपरखडी मारत म्हणाला. तो भानावर आला. किती सुंदर दिसतेस तू शालिनी. तो पुन्हा एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला. वहिनी, तुम्हाला आज लोकांच्या आधी तुमच्याच नवऱ्याची नजर लागेल असं वाटतंय मला. राघव हसत म्हणाला. ती लाजतच त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. तो सारखा तिच्याकडे पाहत होता. विराट, असा सारखा का पाहतोयस? मला लाज वाटते. ती हळूच त्याच्या कानात म्हणाली. काय करू, माझी नजरच तुझ्यावरून हटत नाहीये तर. अगदी बाहुली सारखी दिसतेस, क्यूट. किती कौतुक करशील, बस झालं. पण तूही खूप हँडसम दिसतोयस हा. खरंच का? पण तुझ्यासमोर काहीच नाही.
हो का, असू दे, इतकं झाडावर चढवू नकोस मला. इतक्यात सगळ्या मुलींनी येऊन शालिनी सोबत गराडा घातला. ए बघू ग तुझी मेहंदी. एकीने तिचा हात पकडून वर धरला. बाप रे, किती रमलीये एकाच दिवसात. नवऱ्याचं खूपच प्रेम दिसते तुझ्यावर, त्या विराटकडे पाहून म्हणाल्या. विराटने त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केलं. आणि आज दोघेही किती भारी दिसताय. दोघांचा एक छान फोटो काढूया. एकटीने फोटोग्राफरला आवाज दिला. कोणी सांगण्याआधीच विराटने शालिनीच्या खांद्यावर हात ठेवला. शालिनी त्याच्याकडे डोळे मोठे करून बघू लागली. त्याने नजरेनेच तिला समोर बघण्याचा इशारा केला. फोटो काढून झाल्यानंतर सगळ्या तिला सेल्फीज काढायसाठी घेऊन गेल्या. विराट शालिनीकडेच पाहत बसला होता. इतक्यात त्याचा फोन वाजला. पाहिलं तर वेदिकाचा कॉल होता. तो मांडवातून बाहेर आला आणि तिचा फोन रिसीव्ह केला. हॅलो, हा बोल. हॅलो, शालिनी कशी आहे, बरी आहे ना ती? काही झालं नाही ना तिला? तिने काळजीने विचारलं. तिचा हा प्रश्न त्याला अपेक्षित नव्हता. त्याला वाटलं होतं पहिलाच प्रश्न कुठे आहेस, मला सांगितलं नाहीस हा असेल, आणि सोबत इतर सगळी चौकशी. नो, शी इज फाईन नाऊ. अच्छा, बरं झालं. पण तुम्ही कुठे आहात? मी तुझ्या फ्लॅटवरही आले होते तर लॉक लावला होता. ऑफिसमध्येही पूजा म्हणाली तिलाही काही सांगितलं नाहीस. ते ॲक्च्युली काल मावशीला सोडवायला तिच्या गावी आलो होतो, तर उशीर झाला, मग तिने थांबवायला सांगितलं. अच्छा, मग सांगायचं नाहीस का? काल तुला मी कॉलच केला नव्हता. राहून राहून अपराधी वाटत होतं मला मी शालिनी सोबत वागले त्याबद्दल, म्हणून हिंमतच होत नव्हती. मग आज सरळ भेटायलाच गेले होते फ्लॅटवर. म्हटलं शालिनीचीही माफी मागावी, पण तुम्ही नव्हता. वेदिकाला तिच्या वागण्याचा पश्चाताप झालाय हे ऐकून विराटला फार बरं वाटलं. तू काळजी करू नकोस, उलट ती आता पूर्णपणे ठीक झालीये, मेंटली सुद्धा. काय सांगतोयस? खरंच का? खूप बरं झालं बघ. हो, मग कधी निघताय तुम्ही? आठवण आहे ना, 2 दिवसांनी एंगेजमेंट आहे आपली. मी तुझ्यासाठीही पण शॉपिंग करून घेतलीये. त्याला काय बोलावं सुचलंच नाही. हॅलो, ऐकतोयस ना? कधी निघतोयस? हो, आजच निघतोय. पण ऐक ना, तुला काहीतरी सांगायचं आहे मला. काय सांगायचंय सांग ना. काळजी करू नको, अगदी तुझ्या आवडीची शॉपिंग केलीये. तुलाही खूप आवडेल सर्व. ती हसत म्हणाली. अगं ते नाही, आता नको, मी आल्यावर बोलू निवांत. बरं ठीक आहे, लवकर निघ आणि शालिनीला आता थांब म्हणाव. 2 दिवस एंगेजमेंट झाल्यावरच जा. हो हो, बाय, लव्ह यू. त्याने फोन ठेवून दिला. वेदिकाला लवकरात लवकर सांगायला हवं आणि एंगेजमेंट कॅन्सल करायला हवी. बिचारी किती एक्सायटेड आहे. या सगळ्यात तिचा विचारच केला नाही मी. कसं सांगणार आहेत मी तिला? पूर्णपणे तुटून जाईल ती. पण माझं शालिनीवर प्रेम आहे हे मलाच आता कळलं. मग तिला तरी कसं सांगणार होतो मी? त्याला विचार करून वाईट वाटलं. विचार करतच तो पुन्हा मांडवात आला. शालिनी त्यालाच शोधत होती. काय रे खडूस, कुठे गेला होतास? मी कधीपासून शोधते तुला. अगं कॉल आला होता. बरं ठीक आहे. पण तू आज मला स्वतःहून खडूस म्हटलीस. अरे हो, तिच्या लक्षात आलं तसं तिला स्वतःच हसू आलं. जमतंय म्हणजे. छान हा. ते दोघेही आजूबाजूचं निरीक्षण करत बसले होते. मावशीने त्यांना ज्यूस आणून दिला. विराट पुन्हा विचारात गुडून गेला. वेदिकाला सांगण्याआधी शालिनीला सांगायला हवं. तिच्या मनात काय आहे ते मला कुठे माहीत आहे. उद्या मी प्रपोज करेन, पण तिने नकार दिला तर? त्याला विचार करूनच भीती वाटली. नाही, माझं मन सांगतंय तिचंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. जातानाच तिला छान प्रपोज करतो. थोड्याच वेळात नवऱ्यांकडचीही मंडळी आली. लग्नाची वेळ जवळ आली. मंगलाष्टक सुरू झाले. शालिनी आनंदाने नवरा नवरीकडे पाहत होती. विराटला तर त्यांच्या जागी तो आणि शालिनी असल्यासारखाच भास होत होता. किती सुंदर दिवस असेल तो, जेव्हा सप्तपदी चालताना मी तिचा हात हातात धरेन आणि तिला सांगेन 7 जन्मच काय, 8वा जन्म जरी मिळाला ना, तरी तेव्हाही तुझ्याच प्रेमात पडायचे आणि तुझ्यासोबतच जगायचं आहे मला. आणि तुझ्यासोबतच नसेल तर तो जन्मच नकोय मला. तो शालिनीकडे पाहतच विचार करत होता. शालिनीने त्याच्या चेहऱ्यावर हातातल्या थोड्याशा अक्षदा उडवल्या आणि भुवया उंचावत काय पाहतोय विचारलं. तो मान हलवून काही नाही म्हणाला आणि समोर पाहू लागला. नवऱ्याकडचा एक मुलगा सारखा शालिनीकडे पाहत होता. विराटला त्याचा खूप राग आला होता. थोड्या वेळात तो तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. हाय, नाव काय तुमचं? त्याने सरळ तिला विचारलं. शालिनी. का? लग्न करायचं आहे का तुमचं? तिला काय बोलावं कळलंच नाही. हो, करायचं आहे ना. माझ्यासोबत होणार आहे त्यांचं लग्न. तू येणार का? विराट त्याच्या बाजूला उभा राहून रागातच म्हणाला. तसा तो तिथून निघून गेला. विराट, काय हे असं? का बोललास तू त्याला? हो, त्याला काय करायचंय तुझ्या लग्नाशी?
अरे सहजच विचारत होत असेल. सहज तुला कळत नाही का? लाईन मारत होता तो तुझ्यावर. बरं सोड आता. तोंड नको फुगवूस. तुझ्याकडे मुली बघणार नाही. नको बघू दे. मला त्यांच्याशी देणं घेणं नाही. तू बघतीयस ना, मग बस. तू खूपच फल्ट करतोयस हा इथे आल्यापासून. वेदिकाला सांगते थांब मुंबईला गेल्यावर. हो सांग जे सांगायचे ते. दोघेही एकत्र हसू लागले. मावशी कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होती. किती छान दिसत होते दोघे एकत्र असे हसताना. कोणाची नजर ना लागो. मावशीने तिथूनच हात फिरवून बोटं मोडली. लग्न समारंभही छान पार पडला. राधाच्या पाठवणीच्या वेळी शालिनीच्याही डोळ्यातून अश्रू येत होते. अगं बस तुझ्या वेळेसाठी पण ठेव थोडेसे अश्रू राखून. विराट तिला छेडत म्हणाला. गप रे तू. डोळ्यात पाणी असतानाही तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. तुला नेहमी असंच खुश ठेवेल. तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या स्माईलसाठी काहीही करू शकेन मी. विराट तिला तिथेच बोलावं वाटलं, पण ते मनातल्या मनात म्हणून गप्प बसला. लग्नाचं सगळं उरकल्यानंतर शालिनी आणि विराट मावशीच्या घरी गेले. शालिनी चेंज करण्यासाठी निघून गेली. विराट स्मितासोबत गप्पा मारत बसला होता. पण दादा तुला एक विचारायचं राहूनच गेलं. तू किती बदललायस रे, आधीसारखा नाही राहिलास. हो तू पण तर किती मोठी झालीयस. तसं नाही रे, आधी कसा होतास, खडूस, सिरियस, जोक केला तरी चेहऱ्यावरची एकही रेष हलू न देणारा. स्वतःहून जास्त बोलायचा पण नाहीस. अगदी आई सुद्धा. आणि आता ती मन मोकळेपणाने बोलतोयस. इथे पण सगळ्यांमध्ये मिसळलास लगेचच. ही जादू कोणाची रे? ही जादू तुझ्याच वहिनीची. तिनेच बदललंय मला पूर्णपणे. पण असं कसं? उलट ती तर किती गप्प गप्प वाटते आणि आल्यापासून नुसतीच लाजते. हो ती गोष्ट वेगळी आहे, पण मी आता जे असं मनमोकळेपणाने वागतोय ना, ते तिच्याचमुळे. आधी मला फक्त माझं काम आणि मी एवढंच माहीत होतं, पण ती जेव्हा आयुष्यात आलीये ना, अगदी पूर्ण आयुष्यच बदललंय माझं. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद कसा शोधायचा हे तिनेच शिकवलं मला. मला आयुष्यभर प्रेम करायला शिकवलं. मुळात तिने मला जगायलाच शिकवलं. भारीच रे. पण मला काही कळत नाहीये. आधी तिने तुला जगायला शिकवलं आणि आता ती अशी वागते. मेमरी लॉस झाली की काय तिची? तसं समज तुला हवं तर. पण बघ ना, मुझसे दोस्ती करोगे मध्ये कसं आधी हृतिक रोशन करीनाचं आयुष्य बदलून टाकतो, मग ती अभिषेकचं. पण तुमचं तर भलतंच आहे. हो असू दे. ते तुझं मूवीचं. जास्त ताण घेऊ नकोस तुझ्या छोट्याशा मेंदूला. जा तू. दोघेही एकत्र हसू लागले. शालिनी चेंज करून बाहेर आली. एवढं काय हसताय बरं? मला पण सांगा ना. त्यांना हसताना पाहून शालिनीने विचारलं. काही नाही, आमचं सिक्रेट आहे. विराट स्मिताला टाळी देत म्हणाला. शालिनीकडे तोंड फुगवलं. अरे वा, किती दिवसांनी आमच्या फुगीने तोंड फुगवलंय. तू वहिनीला फुगी म्हणतोस का? छान हा. अनु आणि प्राची सारखं. आता ही कोण नवीन? विराटने हसतच विचारलं. राहू दे रे, तुला काहीच माहित नसतं. आमच्या वहिनीला माहित असेल. शालिनी अजूनही नाराजीने त्याच्याकडे पाहत होती. बरं बाई स्मिता, सांगून टाक हिला आपण काय बोललो ते. मी पण येतो चेंज करून, तुम्ही बसा बोलत. तो त्याचे कपडे घेऊन रूममध्ये निघून गेला. शालिनी स्मितासोबत गप्पा मारत बसली होती. मावशी त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. विराट अजूनही बाहेर आला नव्हता. मावशी थांब, मी बोलावून आणते त्याला. शालिनी त्याला बोलवायला रूमजवळ गेली. ती नॉक करणार इतक्यात तिला तो काहीतरी बोलत असल्याचा आवाज आला. तिने कान दरवाजाच्या आणखी जवळ नेला. मला तू खूपच आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. नको नको. आय लव्ह यू सो मच. किती कठीण आहे हे सगळं, कसं बोलावं काहीच समजत नाहीये. तिने थोडंसं दार सरकवून पाहिलं. तो आरशासमोर उभा राहून म्हणत होता. कोणासाठी म्हणत असेल हा? नक्कीच वेदिकासाठी. पण हा तर पहिल्यांदा बोलत असल्यासारखा प्रॅक्टिस करतोय. तिला बोलायचं असतं तर बोलला नसता का तो एवढ्याला? शालिनी मनातल्या मनात विचार करत होती. माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. शालिनी. शालिनीने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. मी काहीतरी चुकीचं ऐकलं का? ती विचार करत होती. जाऊ दे. जेव्हा तिच्या समोर उभा राहील तेव्हा जे मनात येईल ते बोलून टाकेल. हे असं प्रॅक्टिस करूनच अजूनच दडपण येतंय मनावर. जातानाच रस्त्यात बोलून टाकतो तिला, तो म्हणाला. शालिनीला काही सुचत नव्हतं. म्हणजे विराटचं माझ्यावर प्रेम आहे? तिने जे ऐकलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. पण मनापासून आनंद झाला होता हे नक्की. ती तशीच हसत हसत बाहेर आली. मावशी आणि स्मिता तिच्याकडे बघत होत्या. तिचं कुठे लक्षच नव्हतं. ती स्वतःच्याच धुंदीत होती. वहिनीसोबत एवढं लाजायला काय झालं दादाला? बोलवायला गेल्या होत्या ना? स्मिताने हसतच विचारलं. ते येतोय तो. ती भानावर येत म्हणाली. तिच्या मागून विराटही बाहेर आला. चल शालिनी, निघायचं आता. हो चल.
का? थांब ना अजून काही दिवस. स्मिता उदास होत म्हणाली. अगं आता जायला हवं आम्हाला. पुढच्या वेळेस येऊ हा नक्की. आणि चांगला एक आठवडाभरच राहू. शालिनी तिला मिठी मारत म्हणाली. हो पण त्याआधी मला लग्नाला बोलवाल ना? हो नक्की. विराट हसतच म्हणाला. दोघेही बाहेर पडले. विराटने राघवचा निरोप घेतला. स्मिता आणि मावशी भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होत्या. दोघेही गाडीत बसले आणि त्यांना बाय करून निघून गेले. जाताना दोघांनीही मावशीचं गाव डोळे भरून पाहून घेतलं. विराट शालिनीकडे पाहत होता. ती खिडकीतून बाहेर पाहत उगाचच हसायची. तिला कळत होतं विराट तिला प्रपोज करणार आहे. तिला आठवूनच गुदगुल्या झाल्यासारखं वाटायचं. तो तिला कसं बोलू याचा विचार करत होता. आणि अचानक मध्येच त्यांची कार बंद पडली. त्याने खाली उतरून चेक करून पाहिलं पण काहीच उपयोग झाला नाही. आता काय करायचं? मावशीकडे परतही जाता येणार नाही. अर्धा रस्ता तर पार केला आपण. शालिनीने काळजीने विचारलं. तू टेन्शन घेऊ नकोस. ते बघ समोर बघ. बस स्टॉप आहे. तिथे एक माणूस बसलाय. त्यांना विचारू. विराट आणि शालिनी त्यांच्याकडे गेले. इथून समोर ती चहाची टपरी दिसते बघा. त्याच्या मागे छोटंसं गॅरेज आहे. पण ते संध्याकाळी बंद असतं. तरीही बघा एकदा जाऊन. त्याने समोर निर्देश करत सांगितलं. ओके थँक्यू. विराट म्हणाला. दोघेही त्या दुकानाजवळ गेले. त्यांचं नशीब म्हणून ते गॅरेज चालू होतं. तिथल्या एका मेकॅनिकलला घेऊन ते पुन्हा कारजवळ आले. तुमची गाडी होईल दुरुस्त पण 2-3 तास तरी लागतील. तो गाडी चेक करत म्हणाला. हो चालेल. थोडं लवकर होतंय का ते बघाल का प्लीज? मी प्रयत्न करतो पण वेळ लागेल. तुम्ही तोपर्यंत बसा तिकडे. शालिनी चल तिथे चहाच्या टपरीकडे जाऊन एक एक कप चहा तरी घेऊ. किती वेळा चहा पितो आपण? तुलाही माझ्यासारखं चहाचं व्यसन लागलं बहुतेक. शालिनी हसत म्हणाली. हो मग तुझ्यासोबत राहून राहून. ते दोघेही तिथल्या चहाच्या टपरीजवळ गेले. चहा पिऊन झाल्यानंतर बराच वेळ ते तिथेच बसले होते. शालिनीला तिथे बसून कंटाळा आला. खडूच चल तिथे मागे बघ किती छान जागा आहे. तिथे जाऊया थोडा वेळ. शालिनी गॅरेजच्या मागे बोट दाखवत म्हणाली. दोघेही तिथे गेले. तिथे खूप मोठी मोठी झाडे होती. सगळीकडे हिरवळ पसरली होती. सूर्यास्त होत आला होता. दोघेही उभे राहून ते दृश्य पाहत बसले होते. विराटला वाटलं आताच तिला प्रपोज करून टाकावं. तो तिच्याकडे गेला. इतक्यात जोराचा वारा सुटला. काळ्या ढगांनी गर्द केल्यामुळे सगळीकडे अंधार पसरला आणि पाऊस पडायला लागला. दोघेही पावसात भिजायला लागले. ती आनंदाने पावसात भिजत होती. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. भिजताना किती सुंदर दिसायची ती. त्याला असं वाटायचं पाहतच राहावं तिच्याकडे. यावेळेही ढगांच्या गडगडण्याच्या आवाजाने ती त्याला जाऊन बिलगली. त्याने हळूच तिला मिठीतून सोडवलं आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला. ती लाजून स्वतःला सावरत त्याच्यापासून दूर जाऊ लागली. तसं त्याने तिच्या हाताला धरून आणखीनच जवळ ओढलं आणि तिचा चेहरा त्याच्या उंजडीत पकडला. तिच्या चेहऱ्यावर लाज, संकोच, भीती अशा सर्व भावनांचा सुरेख संगम दिसून येत होता. तिने तिचे थरथरणारे ओठ उघडून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. तोच त्याने तिच्या ओठांवर त्याचं बोट ठेवलं. ती गप्प झाली. ते हिरवून गेल्यासारखे एकमेकांच्या डोळ्यात खोलवर बघत होते. दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती. श्वासांचा वेगही वाढत होता. त्याने अलगद त्याचा बोट तिच्या ओठांवरून बाजूला सारला आणि हळूच त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. काय चूक काय बरोबर कशाचीही त्यांना जाण नव्हती. फक्त दोन हृदय एकमेकांशी न बोलताच प्रेमाची कबुली देत होते. असाच कितीतरी वेळ निघून गेला. एका गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने दोघेही भानावर आले आणि एकमेकांपासून दूर झाले. एकमेकांची नजर मिळवायला सुद्धा त्यांना कसं तरीच वाटत होतं. हॉर्नचा आवाज आणखीन जोरात येऊ लागला. विराटने थोडं पुढं होऊन पाहिलं तर मेकॅनिक त्यांची कार घेऊन तिथे आला होता आणि कदाचित तिथे ते दिसले नाहीत म्हणून हॉर्न वाजवत होता. चल कार झालीये ठीक. तो तिच्याकडे न पाहताच पुढे निघून आला. शालिनीही त्याच्याच मागून आली. तो कारमध्ये जाऊन बसला. शालिनीही त्याच्या बाजूला जाऊन बसली. त्याने कार स्टार्ट करून सर्व ठीक आहे याची खात्री केली. नाहीतर रात्री प्रवास करताना पुढे पुन्हा काही झालं असतं तर अवघड होऊन बसलं असतं. तो कारमधून उतरला आणि मेकॅनिक सोबत पैशांबद्दल बोलायला लागला. त्याने मोबाईल कारमध्येच समोर ठेवला होता. शालिनी विराटकडे पाहत होती. काही क्षणांपूर्वीचा प्रसंग तिच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. ती शहारून गेली. ती थोडीशी लाजतच त्याच्याकडे पाहत होती. किती निरागस आहे हा. जे काही घडलं त्यात आता स्वतःला अपराधी समजत असणार नक्की. म्हणून एकदाही नजर वर करून पाहिलं नाही माझ्याकडे. वेडा. मग आता प्रपोज कसं करणार बरं? मलाच सांगावं लागेल त्याला आणि त्याचा ऑकवर्डनेस दूर करावा लागेल.
किती जेंटलमन आहे असा मुलगा कुठे शोधूनही सापडणार नाही. ती त्याच्याकडेच पाहत विचार करत होती. इतक्यात त्याचा मोबाईलवर नोटिफिकेशन आलं. तिने थोडंसं डोकावून पाहिलं तर नेहाचं नाव दिसलं. तिने लगेच तिचा मेसेज ओपन केला. सर, मी काल रात्रीच मुंबईला परत आली आहे. म्हटलं सकाळी येऊन शालिनीला सरप्राईज देईन, तर तुमचा फ्लॅट लॉक होता आणि तुम्हाला कॉलही केला होता, पण तुम्ही रिसीव्ह केला नाही म्हणून मेसेज टाकतीये. मेसेज बघितल्यानंतर मला लगेच कॉल बॅक करा आणि तिला सांगू नका मी आली येते. मेसेज वाचून शालिनीला खूप आनंद झाला. आता मीच हिला कॉल करून सरप्राईज देते. तिला तर माहितीही नाही या काही दिवसात काय काय घडलंय ते. किती आणि काय काय सांगू असं झालंय मला तर. शालिनी तिला कॉल करणार इतक्यात समोरून वेदिकाचा कॉल आला. तिने काहीसा विचार करून कॉल रिसीव्ह केला. हॅलो विराट, अरे कुठे आहेस? अजून पोहोचला नाहीस? ठीक आहे ना सगळं? वेदिका म्हणाली. हा हॅलो, मी शालिनी बोलतीये. ॲक्च्युली आमची गाडी बंद पडली मध्येच म्हणून उशीर झाला, पण आता झालीये कार ठीक. आता निघतोच आहोत आम्ही. अच्छा बरं, ऐक ना, तुझ्याशीही थोडं बोलायचं होतं मला. काय बोल ना. सो सॉरी, त्या दिवशी मी तुला तसं बोलायला नको होतं. खरंच मनापासून सॉरी. अगं इट्स ओके. उलट तू तसं म्हटलीस म्हणून मी लवकर बरी झाले. म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. सो स्वीट ऑफ यू. खरं तर मी तुझा उगाच रागराग करायचे. चुकलंच माझं, पण काय करू, विराट तुझी सारखी काळजी करायचा. मला ते पाहवत नव्हतं. पण आता कळलं, तू त्याची पेशंट होतीस म्हणून एवढी काळजी करत होता तो. हो ना? हो, ती काहीशी अडकत म्हणाली. तिने विराटकडे पाहिलं. तो मेकॅनिकलला पैसे देऊन समोरच्या दुकानात काहीतरी घेण्यासाठी गेला होता. मग आता तू कुठे जाऊ नको, विराटकडेच राहा. 2 दिवसांनी आमची एंगेजमेंट आहे आणि तू नक्कीच यायचं हा, विराटची मैत्रीण म्हणून. आणि आता माझीही. ती शांत झाली. अगं काय झालं? ऐकतेस ना? हो, काही नाही, बोल. तुला माहितीये मला किती आनंद झालाय. इतकी वर्ष त्याच्यावर प्रेम केलंय मी आणि फायनली आता तो माझा होणार. माझा डॅडू मला सारखा म्हणायचा, तुला मी विराटपेक्षा कितीतरी चांगला आणि श्रीमंत मुलगा शोधतो. पण मी म्हटलं नाही. लग्न करेन तर फक्त त्याच्याशीच. बघ, आता एंगेजमेंट नंतर पुढच्याच आठवड्यात लग्नाचा मुहूर्त पण शोधायला सांगेन मी. ती आनंदाने सांगत होती. हो छान, काँग्रेस. शालिनी तिच्या डोळ्यातले अश्रू कसं तरी थांबवत म्हणाली. बरं चल ठेवते, त्याला सांग मी कॉल केला होता. बाय. बाय. शालिनीच्या हातातून फोनही खाली पडला. तिला काहीच सुचत नव्हतं. किती खुश आहे ती बिचारी आणि मी नाही. मला काहीच अधिकार नाहीये तिचं सुख, तिचं प्रेम हिरावून घेण्याचा. ती किती वर्षे त्याच्यावर प्रेम करते आणि मी तर त्याच्या आयुष्यात येऊन जमतेम 1च महिना झाला असेल. तिचाच हक्क आहे त्याच्यावर, माझा काहीही नाही. तो फक्त माझा डॉक्टर आणि एक छान मित्र आहे बस. तिच्या डोळ्यातून किती वेळ थांबलेले अश्रू बाहेर पडले. इतक्यात विराटही येऊन कारमध्ये बसला. त्याने थोडेसे चिप्स घेतले होते. त्याने एक चिप्सचं पॅकेट तिला देण्यासाठी तिच्यासमोर धरलं. तिने बाहेरच पाहत मान हलवून नकार दर्शवला आणि हळूच डोळ्यातले अश्रू पुसून टाकले. पण ते त्याच्या लक्षात आलं. त्याला वाटलं मगाशी त्यांच्यात जे काही घडलं त्यामुळे ती अपसेट असावी. त्याला त्याचाच राग आला. असं कसं मी माझ्या भावनांना आवर घालू शकलो नाही? ती काय विचार करत असेल आता माझ्याबद्दल? तिच्या नजरेतून पूर्णपणे उतरलो असेल का? पण माझं चुकलंच. कसं काय बोलणार आहे आता मी तिच्याशी? तिला कधीच रडवणार नाही असा निश्चय केलेला आणि आज माझ्यामुळेच तिच्या डोळ्यात अश्रू. करायचं होतं एक आणि झालं भलतंच. आता कसा प्रपोज करणार मी तिला? तो स्वतःला दोषी मानत होता. तिच्या मनात राहून राहून अपराधीपणाची भावना येत होती. त्याला खूपच वाईट वाटत होतं. पूर्ण प्रवासात दोघे एकही शब्द बोलले नाही. विराटला खूप बोलावंसं वाटत होतं. तिची माफी मागावी वाटत होती. पण सुरुवात कशी करावी कळत नव्हतं. तो सारखा तिच्याकडे पाहायचा, पण तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. कदाचित त्याच्याकडे पाहिल्यानंतर तिला अश्रूंना थांबवणं आणखीनच जड झालं असतं. त्यांना मुंबईला पोहोचायला रात्र झाली होती. त्याने जेवायला एक हॉटेलजवळ कार थांबवली. मला भूक नाहीये, तुला जेवायचं असेल तर जेव. शालिनी त्याच्याकडे न पाहताच म्हणाली. अगं असं कसं? काय करतेयस दुपारनंतर? काहीच खाल्लं नाहीयेस, तरीही का भूक नाहीये बरं? नाहीये मला भूक, सांगितलं ना. तुला जेवायचं असेल तर जेव. ठीक आहे, मग तू नाही जेवणार तर मी पण नाही जेवणार. त्याने गाडी स्टार्ट केली. नको थांब, माझ्यामुळे तुला उपाशी राहण्याची गरज नाहीये. ती कारमधून उतरली. त्याने उपाशी राहू नये म्हणून ती कसंबसं जेवली. खरं तर त्याचीही काहीच खायची इच्छा नव्हती, पण तिच्यासाठी त्याने आग्रह केला होता. नाहीतर तिने काही खाल्लं नाही तर तिला लगेच विकनेस यायचा.
थोड्या वेळात ते त्यांच्या बिल्डिंग खाली आले. विराटने कार पार्क केली आणि दोघेही फ्लॅटमध्ये आले. शालिनी लगेच तिच्या रूममध्ये गेली. बेडवर अंग टाकून दिलं आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खरं तर ती सरळ नेहाच्या रूमवर जाणार होती, पण विराटने जाऊ दिलं नसतं आणि कदाचित ती दूर जाते या भीतीपोटी लगेच प्रपोजही केलं असतं आणि तिला ते नको होतं. विराट त्याच्या रूममध्ये येऊन विचार करत बसला होता. त्यालाही कळत नव्हतं हे काय घडून बसलं. जे झालं ते व्हायला नको होतं. पण मी तिची माफी मागायला हवी होती आणि प्रपोज करायचं, पण तर राहूनच गेलं. एक तर जास्त वेळ सुद्धा नाहीये माझ्याकडे. आताच जातो आणि सांगतो तिला. जे काही झालं ते भावनेच्या भरात झालं. मला माफ कर. तो लगेचच शालिनीच्या रूममध्ये गेला. दार थोडं उघडच होतं. त्याने ते हळूच हाताने लोटलं. ती उशिला छातीशी कवटाळून पाठमोरी झोपली होती. एक ना शालिनी, थोडं बोलायचं होतं. मला माफ कर ग. मी मुद्दामून नाही वागलो तसं. प्लीज माफ कर. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू अशी रुसू नकोस ना. मला माझं पूर्ण आयुष्य घालवायचं ग तुझ्याबरोबर. बोलत बोलतच तो तिच्या समोर गेला आणि पाहिलं तर ती झोपली होती. आता 2 मिनिटांपूर्वी तर आलीये इथे आणि लगेचच कशी झोपली? कदाचित दमली असेल प्रवासामुळे, म्हणून झोप लागली असेल. आता उठवायला नको, उद्या सकाळी सांगेन तिला. त्याने तिच्या चेहऱ्यावरील केस अलगद बाजूला केले, तिच्या अंगावर चादर ओढली आणि दरवाजा बंद करून निघून गेला. दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकताच शालिनीने मुद्दामून मिटलेले डोळे लगेच उघडले. तिने विराटचं सगळं बोलणं ऐकलं होतं, पण तरीही झोपी गेल्याचं नाटक केलं होतं. खरं तर तिला विराटसाठी खूप वाईट वाटत होतं, पण एका बाजूने वेदिकासाठी चांगलं वाटत होतं. आपण चूक करतोय की बरोबर हेही तिला माहीत नव्हतं, पण तिने स्वतःच्या मनाचा काहीच विचार केला नव्हता. फक्त कोणाचं तरी प्रेम आपण हिरावून घेऊ नये असंच तिला वाटत होतं. माझं काय, विराटच्या आयुष्यातून येऊन फक्त 1 महिना झालाय मला. त्याला थोडी सवय लागलीये माझी, एवढंच. याला प्रेम कसं म्हणू शकतो ना मी आपण. हे तर फक्त आकर्षक आहे. मी दूर गेल्यानंतर तो विसरूनही जाईल मला. हे तर फक्त आकर्षक आहे. मी दूर गेल्यानंतर तो विसरूनही जाईल मला. आणि तसंही वेदिकाच त्याला छान शोभेल. ती उष्ण हसू आणत स्वतःच्याच मनाला समजावत होती. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नव्हती. का कोण जाणे, विराटला सारखं शालिनीच्या रूममध्ये जाऊन तिला पाहावं वाटत होतं. त्याचं मन उगाचच घाबरत होतं. असंच विचार करताना त्याला कधीतरी झोप लागली. सकाळी त्याला रोजच्या वेळेपेक्षा थोडी उशिराने जाग आली. त्याला वाटलं शालिनीने उठून नाश्ता वगैरेही बनवला असेल. तो थोड्या वेळात आंघोळ करून बाहेर आला, पण पाहिलं तर शालिनी किचनमध्ये नव्हती. पण गॅसवर चहा बनवून झाकून ठेवला होता. त्याला वाटलं रूममध्ये असेल, म्हणून तो रूममध्ये बघायला गेला, पण ती तिथे नव्हती. तो खूप घाबरला. वॉशरूम मध्येही 4ही नॉक करून पाहिलं, पण ती तिथेही नव्हती. तो सगळीकडे तिला हाक मारून शोधत होता, पण ती कुठेच नव्हती. ती कधी फ्लॅटच्या बाहेरही एकटी जात नसायची. मग आता कुठे गेली असेल? कदाचित कालच्या प्रसंगामुळे माझ्यावर रागावून दूर तर गेली नसेल ना? घाबरून त्याच्या मनात शंका आली. पण पण कुठे जाईल ती, आणि तेही एकटी? विचार करूनच त्याला खूप भीती वाटली. इतक्यात दारावर बेल वाजली. नक्कीच शालिनीच असेल. तो आनंदाने धावतच दाराजवळ गेला आणि दार उघडलं, पण समोर पाहिलं तर त्याचा चेहरा परत पडला. पुण्याहून त्याचे आई बाबा आले होते. आई बाबा तुम्ही? त्याने आश्चर्याने विचारलं. का? दुसरं कोणी हवं होतं का तुला? आम्हाला बघून तुझा हसरा चेहरा कोमजलेला तर? बाबाने विचारलं. हो, वेदिका येणार असावी बहुतेक आणि आपण मध्येच आलो कबाब में हड्डी. आई हसत म्हणाली. तसं नाही, पण तुम्ही अचानक? अचानक म्हणजे? तुझा परवा साखरपुडा आहे ना? मग तुझं म्हणणं काय होतं? सरळ तेव्हाच यायला हवं होतं का? आई नाराजीनेच म्हणाली. नाही, तसं नाही. या ना, आत या. त्याने त्यांचं सामान उचलून आत ठेवलं. आई बाबाही आत आले. तो दारातच उभा राहून बाहेर शालिनी दिसते का ते डोकावून पाहत होता. काय रे, कोण येणार आहे का बाहेर? बाहेर काय पाहतोय? बाबांनी विचारलं. नाही, कोणी नाही बाबा. त्याने उदास होत दार लावून घेतलं. पण रमाने छान ठेवलंय हा घर अगदी. बरं झालं तू तिलाच कामावर ठेवलंयस. किती आपुलकीने सांभाळते हे घर. आई घराचं निरीक्षण करत म्हणाली. हो ना, नाहीतर तुझ्या आईने सारखी कटकट लावली होती. इतक्या उशिरा चाललोय, घरात सगळं अस्ताव्यस्त पडलं असेल, साफसफाई करायला लागेल वगैरे. बाबा समोरच्या न्यूजपेपर हातात घेत म्हणाले. पण त्याची काही गरज नाहीये आता. घर व्यवस्थित आहे एकदम. अरे वा, चहा वगैरे करून ठेवलाय वाटतं. पण आहे कुठे ती? दिसत नाहीये इथे. विराटचं त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्याला सारखी शालिनीची काळजी वाटत होती. आईने चहा पुन्हा गरम करायला गॅसवर ठेवला आणि 2 कपांमध्ये ओतून हॉलमध्ये आली. 1 कप त्यांना दिला आणि 1 स्वतः घेतला.
काय रे विराट, तुला विचारते, लक्ष कुठे आहे तुझं? आईने विचारलं. काय म्हणालीस? वाह, काय भारी चहा बनवलाय. सुशीला, तू पण शिकून घे ग. कसं बनवतात असा चहा ते. मला तर खूपच आवडला. बाबा मध्येच म्हणाले. हो, तुमचं तर काहीतरीच. त्यात काय विचारायचं? त्यात काय कांदा लसूण घालावा लागतो का? जाऊ दे विराट, तू सांग, मावशी कुठे आहे? बाजारात वगैरे गेलीये का? नाही, मावशीच्या भावचीचं लग्न होतं आणि थोडं कामही होतं म्हणून गावाला गेलीये काही दिवस. असं, मग हा चहा कोणी बनवलाय? आणि तोही इतका छान? आईने आश्चर्याने विचारलं. अच्छा, चहा तो मध्येच अडखडला. आमच्या सुनबाईंनी बनवलाय की काय? बाबांनी विचारलं. नाही हो, ती कसलं बनवते? तिला चहामध्ये काय काय टाकताय ते तरी माहितीये का? आई जरा नाराजीतच म्हणाली. मीच बनवलाय तो. विराट म्हणाला. वा, इतकं छान चहा बनवलाय. कधी शिकलास? पण लग्नानंतर वेदिकालाही शिकव हा, नाहीतर तूच देशील तिला बनवून सगळं. आई हसत म्हणाली. पण तुम्ही दोघे असंच न सांगता आलात. कॉल करायचा ना, तुम्हाला न्यायला आलो असतो बस स्टॉपवर. हे तुम्ही बोलताय चिरंजीव, आधी तुमचा तो फोन बघा, किती कॉल केलेत. स्विच ऑफ लागत होता. बाबा पेपर टेबलवर ठेवत म्हणाले. सॉरी, चार्जिंग करायचं राहून गेलं. रात्री तुम्ही बसा, मी बघून येतो. तो रूममध्ये निघून गेला. फोन चार्जिंगला लावून स्विच ऑन केला आणि समोर आलेले मेसेजेस चेक करू लागला. त्याला तिथे नेहाचाही मेसेज दिसला, पण तो आधीच कोणीतरी रीड केला होता. त्याने लगेच ओपन करून पटापट वाचून टाकला. त्याने मेसेजचा टाईम पाहिला. काल संध्याकाळी 6ला आला होता. हा मेसेज शालिनीनेच वाचला असेल. याचा अर्थ ती नेहाकडेच गेली असणार. तो विचार करत होता. शालिनीने रात्रीचं ठरवलं होतं, सकाळी त्याला जाग येण्याआधीच इथून निघून जायचं. जाण्याआधी एकदा ती त्याला बघायला आली होती. खरं तर तिथून निघण्याची तिची इच्छाच होत नव्हती, पण तिने मनावर दगड ठेवून निर्णय घेतला होता. ती आता त्याला कधीच भेटणार नव्हती. तिने जाण्याआधी त्याच्यासाठी तिच्या हाताचा छान विलायची घालून चहा बनवला. खूप भरून आलत होतं तिला त्याचं घर सोडताना. तिथल्या प्रत्येक जागी त्यांच्या दोघांच्या प्रेमळ आठवणी होत्या. भरलेल्या डोळ्यांनीच त्याच्या घराला निरोप देऊन ती त्यांच्या जुन्या रूमवर निघून गेली. नेहाला तिला तिथे पाहून खूप आनंद झाला. तिने तिला घट्ट मिठी मारली. पण शालिनीच्या चेहऱ्यावरून तिचं काहीतरी बिनसलंय हे तिला लगेच कळलं होतं. पण तिने तिला ते लगेच विचारलं नाही. विराट धावतच शालिनीच्या रूममध्ये गेला आणि तिचं कपाट उघडून पाहिलं. तिचे कपडे आणि सामानही तिथे नव्हतं. फक्त तिचा टेडी बिअर तिथे ठेवून गेली होती. त्याने लगेचच खात्री करण्याची नेहाला कॉल लावला. हॅलो, हा सर बोला ना. हॅलो, शालिनी आलीये का तुझ्याकडे? हो, पण म्हणजे ती तुम्हाला सांगून नाही आली का? ती तर सगळं सामान घेऊन आलीये तिचं. हो ना, सांगताच गेलीये ती. तिच्याकडे देशील का जरा फोन? ती सध्या वॉशरूम मध्ये आहे, आंघोळीला गेलीये. तशीच आली होती ना झोपेतून उठून. मलाही आश्चर्य वाटलं, इतक्या घाईत का आली असेल. ती बाहेर आल्यानंतर सांगते तिला मी तुम्हाला कॉल बॅक करायला. ओके ओके. तो विचार करू लागला. एवढी काय जाण्याची घाई होती तिला, की मला सांगूनही जावं वाटलं नाही. एवढा राग? नाही, तिचं माझ्यावर प्रेम असतं तर ती अशी न सांगता गेलीच नसती. तो उदास झाला होता. दारावर बेल वाजली. तोही या वेळेला कोण आलं असेल याचा विचार करून बाहेर पाहायला गेला. वेदिका आली होती. त्याने विचार केला, बरंच झालं इथेच आलीये, सांगायला सोपं जाईल. ती आईबाबांशी बोलत बसली होती. शेवटी त्यांची नजर चुकवून कसं तरी तो तिला रूममध्ये घेऊन आला. अरे हो, एवढं काय होतं की आईबाबांसमोरून असं रूममध्ये घेऊन आलास? ते काय विचार करतील? ती काहीशी लाजतच म्हणाली. वेदिका, आय एम सॉरी. मी तुला आता जे सांगणार आहे त्यामुळे तुला खूप त्रास होईल, पण माझ्याकडे दुसरा काहीच मार्ग नाहीये. जर मी आता सांगायला उशीर केला तर सगळंच हातातून निघून जाईल. तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला. विराट जेव्हा त्याच्या मनातलं वेदिकाला सांगेल, ती कशी रिॲक्ट करेल ते पाहूया पुढील भागात. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.